श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचा 16वा अध्याय. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचा 16वा अध्याय. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारार्थ यती रूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. एकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नंदात निर्वाह करती नोकरीने. कोकणाप्रती राजपूर तालुक्या इटली गाव सुंदर. तेथे हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयाची. ते खोते होते त्या गावाचे. ते होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे. माता बंधू राहती मुंबईत तयाचे. मित्र ब्राह्मण उपनाम पंडित. ते करीत व्यापार त्यात तोटा आला तयाशी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती केली कानी. तेव्हा भाव धरून मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त. तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. याशी 7 दिवस झाले काही अनुभव न आले. तो नवलक एक वर्तले एका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र फूचा व्यापार करीत. त्यात आपणा नुकसान येईल सत्य येईल असे वाटते. त्यांनी काढिली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती. सर्ववर्तमान सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयाशी द्रव्य नाही आम्हा फाशी फिरव्यात होता बृषी भट्टाला गेल्या मुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले निघाले माझे दिवाळे. यात संशय सेना तुम्ही व्हावया कर्जमुक्त. याशी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी उभयताशी. ते मानले तात्काळ तयापरी केले. तो नवल एक वर्तले एका सादर होऊनी. अफूचा भाव वाढला व्यापाऱ्याचा नफा झाला. ते सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडित ऐकून वर्तमान आनंद झाला त्याला गुण. हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्याचीच कृपा हे सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयाशी जाऊ आता दर्शनाशी. वार्ता ऐकून उभयताशी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असतील सत्य यशेचे का समर्थ. अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटा प्रती. येतो तुमच्या सांगती आम्ही पाहुनी स्वामी मूर्ती. जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी समजात. समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुनी समर्थाची मूर्ती तल्लीन हरिभाऊची वृत्ती. मुख पाहता नयन पाती न लपती तयाची. तेव्हा समर्थे तयाशी शिवराम मारुती येशे. नामे दिदले त्रिवर्गाशी. अनिक मंत्र दिदले पंडित राम म्हटले. गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊ समटले. तिघे केले एक रूप. मग समर्थे त्याजवळी त्रिवर्ग जवळ बोलाविले. तिघाशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून. ते एका श्लोक गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थाते. तेव्हा त्याच्या आनंदाते पारावार नशे की. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला. बहुसाळ श्लोक आकाशात पतितो तोय यथा गच्छितम सागरम. सर्वदेव नमस्कारम केशव प्रतीत गच्छती. संतोषले त्याचे मन. मग पंडित जवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केला पावन तया ते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते.
ऐसा प्रश्न कोणी समर्थ बोलले त्या लागोनी, त्याच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर. स्वामी सानिध्य काही दिनी, त्रिवर्ग राहिले आनंदनी. हरिभाऊचे तन मन स्वामी चरणी दृढ झाले. काही दिवस गेल्यावरी, त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी. आज्ञा मागती जावया, आज्ञा मिळता तयाशी. आनंद आले मुंबईशी, हरिभाऊच्या मानशी. ध्यास लागला स्वामीचा, व्यवहारी वर्तता स्वस्थता. नशे चित्ता गोड न लागे, संसार वार्ताचे नशे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी, चांदीच्या पादुका करवणी अर्पावया. स्वामी चरणी आले अक्कलकोटा ते, भक्तजनाचा कैवारी पाहुनी डोळाभरी. माथा ठेविला चरणावरी, बहुत अंतरी सुखावे. चांदीच्या पादुका आणिल्या, त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थ्या आदरे घेतल्या, पायी घातल्या त्यावेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा, दिल्या नाही कवना ते. हरिभाऊ एके दिनी, समर्थ सानिध्य येऊनी. दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती धावनी, मंडीवरती वरदहस्त सत्वर गती. मस्तकी त्याच्या ठेवती, मनती तू माझा सुत. झालाशी आज निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र. संसार देई सोडोनी, मग छाती कपनी जोळी. समर्थे त्यास दिधली ती घेऊनी, तयाजवळी परिधान केले सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी, ते ती हरिभाऊचे करी. मनती जाऊनी सागर तिरी, किल्ला बांधूनी राहावे. धरू नको आता लाज, उभार माझा यशस्ध्वज. नको करू अन्य काज, जनवजना लावावे. जाऊनी आता सत्वर, लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र, चित्तत्वान धरावा. आज्ञा कोणी अशी, आनंद झाला मानशी. सत्वर आले मुंबईशी, साधू वेश घेऊनी. सद्गुरूने मस्तकी हस्त ठेविते, झाले ज्ञानवंत. धन्य धन्य स्वामी सुत, धन्य स्वामी माऊ दयाळा. सद्गुरूचा उपदेश होता, तात्काळ गेली भव्य व्यथा. उपरती झाली चित्ता, षडविकार नमिले. बहुत गुरु जगी असतील, नाना मंत्र उपदेशील. द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती, ढोंग माजविती बहुत. तयाचा उपदेश न फळे, आत्मरूपी मन वळे. सत्य ज्ञान काही न कळे, मन न चळे प्रपंची. तयाशी न मानी गुरु, ते केवळ पोट भरू. कल्प सागर पलतिरू, उतरतील ते कैसे. तेव्हा नव्हेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरदहस्त, दिव्य ज्ञान शिष्या ते. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणाशी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामी त्याची कांता. ती करिया बहुता कांता, घेती उर बडवूनी. मनी जोडूनी कर, लुटवी आपला संसार. हानवे बरवा विचार, दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण, परी आता अवलक्षणा आपणा काय आठवले. हासतील सकल जन, धिक्कारतील पिशून. आपसात पडता कोण, खावयात घालील. अल्पवयीना आपणासी बुद्धी सुचली हे कैशी. त्या गोनिया संसार सुखाशी, दुःख डोळी का पडता. संसार सुख भोगणे हे पुढे आहे वृद्धपण. मग करावे मोक्षधाम, सेवावे वन तपार्थ. आपल्या वडिलाची थोरवी, मना माझी आणावी. त्याची कीर्ती मिळवावी, उचित नशे आपणा. तुम्ही संसार सोडून जाऊन बसला जरी वनी, तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करील पाणी ग्रहण, अग्निबाण साक्ष ठेवून. आपण वाहिले असे आन, स्मरण करा मानशी. तुम्ही म्हणाल मज सवे, तूही घरदार सोडावे. मज समागमी फिरावे, भिक्षा मागत घरोघरी. मी तरी संसार सुख सक्त, मी असे जी सत्य सत्य. संसारी मन विरक्त, माझे नोहे कदाही. आता जरी आपण संसार टाकेला लुटून, हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबाशी उपवाशी मारावे, सर्वस्व धर्म करावे. याशी काय पुण्यकार्य म्हणावे, पाप उलटे होत असे. विनविते जोडोनी कर, अद्यापि स्वस्थ करा. तर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तयाची उत्तरे कोणी स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे तियेसी करी तसे तियेचे. परी तारेच्या चित्तास षडरूपी जागृत होत.
संसारी मिथ्यत्व ते लागी कळेना, अशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना आणि डाकिनी त्यांनी तिला झडपवणी आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार तियेची न सुचे अनुमात्र, धरुनी दुराग्रह स्वामी सुत बोधितसे. षड्विकार त्यागोनी रत झाला स्वामी चरणी, दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटवी समग्र, तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते, त्या पादुका स्वस्ते मठा माझी स्थापिल्या. कामठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला, असे पाही हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुराज्ञे झाले विरक्त, परिजन त्याचे निंदित नाना दोष देवोनी. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले, सद्गुरुचरणी विटले सर्व फिटले भावदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली, त्याच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति स्वामी चरित्रामृत सारामृत, नाना प्रकृत कथा समस्त, सदा भाविक भक्त परिसोत. षष्टदशमोध्याय गोडा. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.